आपण एक मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून एक स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केलेलं आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्याकडच्या सर्व शाळांचं रूप बदलावं अशी अपेक्षा आहे. ॲडॅप्टर स्कूल नावाची स्कीम आणलेली आहे, ज्याच्यामधून चांगल्या दात्यांनी शाळा दत्तक घ्याव्या आणि शाळा दर्जेदार व्हाव्या अशी सुद्धा अपेक्षा आहे. हे सगळं करत असताना शिक्षकांच्या अनेक ज्या समस्या होत्या त्या शासनाने दूर केलेल्या आहेत. सुमारे 61,000 शिक्षकांना आपण टप्पा अनुदानावर आणलेलं आहे. आता 30,000 शिक्षकांची भरती चालू आहे आणि 20,000 शिक्षक भरले जातील. शेवटी चांगलं शिक्षण हे मुलांना मिळावं म्हणून शिक्षकांच्या बदल्यासुद्धा याच्यापुढे होणार नाही. शिक्षकांनी त्याच शाळेमध्ये शिकवावं आणि दर्जेदार शिक्षण द्यावं अशी सुद्धा पॉलिसी ही आम्ही केलेली आहे. मला आठवतं आम्ही लहान होतो त्या पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं जमलेल्या सर्वच लोकांना सांगू इच्छितो की विशेषतः इथं आमची शालेय मुलं आहेत, पालक आहेत. आपल्याला एक आगळीवेगळी शिक्षण व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये उभी करायची आहे. जवळजवळ 2 कोटी मुलं ही आपल्याकडे आपल्या स्कूल्समध्ये शिक्षण घेत असतात आणि शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना चांगले युनिफॉर्म्स मिळावे, त्यांना चांगले शूज मिळावे. त्यांना यावर्षीपासून आम्ही वह्या द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या पुस्तकाचा बोजा कमी व्हावा म्हणून सुद्धा पुस्तक आम्ही 4 भागामध्ये विभागलेलं आहे, ज्याच्यामुळे एकच पुस्तक घेऊन मुलगा जरी शाळेत आला तरी त्याला व्यवस्थित शिकता येतं. परंतु ह्याच्या पुढे जाऊन मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली पाहिजे. याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम हे शासनामार्फत राबवले जातात. अत्याधुनिक नॉलेज हे त्यांना मिळावं म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील, रोबोटिक्स असेल, कॉम्प्युटर सायन्स असतील, हे सगळं प्रत्येक लहान लहान गावांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे. आणि विशेषतः पुढच्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर शिक्षणाची पद्धती बदलणार आहे की मुलं हे येणाऱ्या महाराष्ट्राचं भवितव्य आहे, मुलं हे येणाऱ्या समृद्ध भारताचं भवितव्य आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये भारताचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी ही आदरणीय पंतप्रधान महोदयांनी घेतलेली आहे. सर्वात तरुण देश म्हणून जगाला मॅनपॉवर पुरवण्याची जबाबदारी ही आपल्यावर आलेली आहे. लवकरच आम्ही जर्मनमधल्या बेडन-व्युर्टेंबर्ग या स्टेटबरोबर करार करतो आहे आणि आपली मुलं थेट शिकल्यानंतर त्यांना जर्मन भाषेचं शिक्षण देणं आणि त्यांना थेट रोजगार देणं हे या कराराचं स्वरूप आहे. आणि या माध्यमातून 4 लाख मुलांना आपल्याला परदेशामध्ये पाठवता येईल. अशाच ॲपॉर्च्युनिटीज संपूर्ण जगभर आहेत आणि ह्या ॲपॉर्च्युनिटीज मोदी साहेबांनी ओळखल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी स्किलिंगची एक मोठी चळवळ ही भारतामध्ये सुरू केलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपली जी ही सेवाभावी वृत्ती आहे याच्यातून जगभराला लागणारी मॅनपॉवर पुरवणं, त्याच्यातून जगाची सेवा करणं आणि जगाची मनं जिंकणं हा शांततेचा संदेश आणि समर्पणाचा संदेश भारत देश जगाला देत राहील. आणि भारतातील आपली जी मुलं आहेत, आपली जी स्किल्ड मॅनपॉवर आहे त्याच्याबद्दल किती आत्मीयता जगभरामध्ये आहे हे मी स्कूल एज्युकेशन मिनिस्टर म्हणून वेगवेगळ्या भागात जातो त्यावेळेला मला जाणवतं. आणि म्हणून ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन झाल्याचं जाहीर करत असतानाच एक गोष्ट मला मुलांना निश्चितपणे सांगावीशी वाटते की कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा मानू नका. उद्याचा येणारा काळ हा तुमचा आहे आणि त्या काळाचा आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला ईश्वराने सर्व ती ताकद देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मनापासून अक्षय पात्र फाउंडेशनचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.